मित्रांनो, आपलं सगळ्यांचं सिद्ध कॉमर्स क्लासेस मध्ये स्वागत आहे. आता आपण इन्शुरन्स आणि ॲन्युटीचा हा तिसरा पार्ट घेत आहोत व्हिडिओचा. आज तुम्हाला एक्झाम्पल असं देणार आहे की काही लोक काय करतात, पॉलिसी काढली है ना, पॉलिसी काढल्यानंतर काही कारण असतं त्यांना ती डिस्कंटिन्यू करावी लागते. मग त्यावेळेस त्यांना किती पैसे भेटतील हा एक सगळ्यांना एक प्रश्न असतो. सोपं एक्झाम्पल दे. आपण काय करतो, ज्या वेळेस समजा तुम्हाला असं हे एक्झाम्पल दिले, मी तुम्हाला एक्झाम्पल कडे वाचून दाखवतो आणि मग आपण स्टार्ट करूया. पर्सन टेक्स लाईफ पॉलिसी फॉर 2 लाख फॉर पिरियड ऑफ 20 इयर्स. म्हणजे त्याने पॉलिसी व्हॅल्यू कितीची आहे, 2 लाख रुपीज. पिरियड ऑफ पॉलिसी किती आहे, 20 आहे. जर 20 इयरला आहे तर 1 इयरला किती प्रीमियम. आपण काय करतो, पॉलिसी व्हॅल्यू डिवायडेड बाय पिरियड ऑफ पॉलिसी. हे 2 लाख डिवायडेड बाय 20 केले तर 1 लाख रुपीज येतात. हे बरोबर आहे का सांगा. हे किती रुपीज आहेत, आणि 10, 100, 1000, 1 लाख रुपीज येतील. बरोबर आहे काय सांगा, येतील की नाही. तर ही पॉलिसीची प्रीमियम पर इयर म्हणजे एका वर्षाला लागणारे जी अमाऊंट आहे ती. पण तो पर्सन काय करतोय, पर्सन पेज प्रीमियम फॉर 10 इयर पर्यंत तो हप्ता भरतोय है ना. आफ्टर 10 इयर तो डिस्कंटिन्यू करतो, म्हणजे त्याने हप्ता भरलाच नाही तर त्याला कसं मिळणार है ना. मग ते काय केलं आपण, प्रीमियम पेड बाय पर्सन हा फॉर्म्युला आहे. प्रीमियम पेड बाय पर्सन इक्वल टू अमाऊंट ऑफ प्रीमियम इंटू नंबर ऑफ इयर्स. तो जी प्रीमियमची व्हॅल्यू हा तो किती वर्ष भरतोय, तर त्याने काय केलं, 10 इयर्स पर्यंत भरलेलं आहे. म्हणून आपण याला मल्टिप्लाय केलं. ही जी अमाऊंट होती त्याची त्याला मल्टिप्लाय बाय आपण 10 केलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय केलं आपण, 10,000 ला 10 1 लाख रुपीज झाले. बरोबर. इथं किती होते, पॉलिसी व्हॅल्यू 2 लाख होती, त्याला डिवाइड बाय 12 आपण 20 केले. तर इकडे बघा, मी काय करणार, हा 0 0 कॅन्सल करतो. अमाऊंट हा 2 1 जा 2 2 1 जा आणि 1 2 3 4 0. क्लिअर. म्हणजे हे किती झाले, 10,000 रुपये झाले. त्याची प्रीमियम पर इयर म्हणजे तो एक वर्षाला किती प्रीमियम भरतोय, 10,000 रुपीज भरतोय. असं तो किती इयर भरतोय, 10 इयर. मग मी दिलं, द पर्सन पेज प्रीमियम फॉर 10 इयर्स इक्वल टू प्रीमियम पेड बाय पर्सन इक्वल टू अमाऊंट ऑफ प्रीमियम इंटू नंबर ऑफ इयर्स. त्याने 10 इयर्स भरली, 1 लाख रुपीज त्यांनी भरली. ऍक्च्युअली पॉलिसी व्हॅल्यू कितीची आहे, 2 लाख रुपीज है ना. पण तो भरतो किती आहे, 1 लाख रुपये भरतोय, 10 इयर पर्यंतच भरतोय. त्याला रेट ऑफ बोनस मिळतोय त्याला, की पर इयरला जो बोनस असतो बघा, हे नीट लक्षात ठेवा, 20 रुपीज पर इयर फॉर 1000. म्हणजे त्याला एका वर्षाला 20/1000 मिळणार आहे. असे ते कितीचं आहे, ते पॉलिसी व्हॅल्यू त्याची 2 लाख रुपीजची. म्हणून बोनस फॉर 1 इयर इज इक्वल टू 20/1000 इंटू पॉलिसी व्हॅल्यू. ही पॉलिसी व्हॅल्यूची किंमत दिली आपण. कुठे ती, ही 2 लाख. याने डिवाइड केलं आपण, तर इकडे बघा, हे 3 0, दिस 3 0 गेट कॅन्सल. ओके. नाउ राइट डाउन 1 2 3 0 as it is. 2 2 जा 4, 4,000 रुपीज त्याला 1 इयरला बोनस मिळतोय. पण तो 1 इयरला मिळाला तर 3 इयरला किती, 4,000 इंटू 10 म्हणजे त्याला 40,000 रुपीज काय मिळाला, बोनस मिळाला. बरोबर. आता त्याला बघा, पेड व्हॅल्यू ऑफ द पॉलिसी, पॉलिसीची व्हॅल्यू किती मिळणार आहे त्याला. मग ते काय, त्यांनी जेवढी अमाऊंट भरली, पॉलिसी कुठपर्यंत भरत त्याला तो प्रीमियम त्याने इतकं भरलंय है ना. म्हणजे थोडक्यात काय आलं, प्रीमियम पेड ऑफ द पर्सन है ना. सेकंड गोष्ट, त्याला बोनस मिळाला आहे किती, 4,000 नाही, त्याला 40,000 मिळाला आहे. कारण 10 इयर पर्यंत तो पैसे भरतोय, आफ्टर दॅट डिस्कंटिन्यू करतोय. म्हणून बोनस फॉर 10 इयर. दोघांची ऍडिशन केली, 1,40,000 रुपीज त्याला मिळाले. ज्यावेळेस तो पॉलिसी काय करतोय, पुढे भरतच नाही, डिस्कंटिन्यू केली, तर एवढ्यापर्यंतच पैसे मिळणार आणि त्याला ही रक्कम पूर्ण मिळणार. आता मी तुम्हाला सरळ सांगतो की काही वेळेस काय होतं, की कोणीतरी आपलं घर घ्यायचं असतं है ना. समजा त्याची विमा पॉलिसी असते कुठल्यातरी कंपनी, म्हणजे LIC पॉलिसी, ज्याला आपण इन्शुरन्स म्हणतो. त्याला पैसे कमी पडतात. पैसे कमी पडल्यानंतर त्याला माहिती की अरे, जरी मी आता 10 वर्षापर्यंत पैसे भरले, माझी 15 वर्षाची पॉलिसी, पण 10 वर्षापर्यंत जे काही मला बोनस आहे तो मला मिळेल, आणि जो भरलेला प्रीमियम आहे तो सुद्धा मला मिळणार आहे.
मग तो काय करतो, ब्रेक करतो, डिस्कंटिन्यू करतो पुढं. डिस्कंटिन्यू केलं म्हणतात काय, समजा आता हे एक्झाम्पल होतं, ह्या एक्झाम्पल मध्ये कसं होतं, आफ्टर 10 इयर्स त्याने डिस्कंटिन्यू केलं. डिस्कंटिन्यू केलं म्हणतात पहिले आपण त्याने किती पैसे भरले 10 इयर मध्ये आणि त्याला किती बोनस मिळाला, दोघांची ऍडिशन केली म्हणजे तेवढी रक्कम त्याला मिळाली. परत सांगतो, पॉलिसी व्हॅल्यू 2 लाख रुपीज, पिरियड ऑफ पॉलिसी किती आहे 20 इयर, मग प्रीमियम पर इयर किती आहे ना, डिवायडेड बाय दिस पॉलिसी व्हॅल्यू डिवायडेड बाय पिरियड ऑफ पॉलिसी. ओके, हे मिळाले 10,000 रुपीज. 10,000 रुपीज तो प्रीमियम पर इयर भरतोय है ना. पर्सेंटेज प्रीमियम फॉर 10 इयर, तो 10 इयर पर्यंत भरतोय म्हटल्यानंतर प्रीमियम पेड बाय पर्सन हे आपण काढतोय 1 इयर साठी काढतो, 10 इयर साठी म्हणून त्याला मल्टिप्लाय बाय 10 केले. 1 लाख रुपीज त्याने 10 इयर मध्ये भरलेली. आता त्याला बोनस, हे खूप महत्वाचं आहे बोनस. आता बघा आपण पर्सेंटेज मध्ये काय करतो, पर्सेंटेजचा मिनिंग डिवायडेशन मी 3% म्हटलं म्हणजे 3/100 असतो है ना. तसं याच्यामध्ये त्याने नीट वाचायचा शब्द, बरेच जण त्या चुका करतात, ती चूक व्हायला नाही पाहिजे. 20 रुपीज पर इयर, काय 20 रुपीज पर इयर, म्हणजे बोनस पर इयर पर इयर म्हणतात. 20 रुपीज पर इयर फॉर 1000, याचा अर्थ 20/1000 इंटू पॉलिसी व्हॅल्यू. समजा उद्या मी असं म्हटलं असं 50 रुपीज पर इयर फॉर 1000, तर मी तर 50 घेतले असेल तर 1000 घेतले असेल. क्लिअर, इंटू जी पॉलिसी व्हॅल्यू असेल ती. आता हे एक्झाम्पल बोर्डा येतं, फक्त काय चेंज होतो, चेंज म्हणजे तू काय करेल, पॉलिसी व्हॅल्यू चेंज करेल, मे बी पिरियड ऑफ पॉलिसी चेंज करेल, 20च्या ठिकाणी 10 टाकेल आणि म्हणेल आफ्टर 5 इयर डिस्कंटिन्यू केलं. सेम हीच प्रोसिजर, हीच मेथड एकदम इझी, कोणाला पण हे वाचून सुद्धा तुम्हाला कळेल अशा सोप्या पद्धतीने मी हा समजायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे.